हँडरायटिंग एक्सपर्ट्स खूप आहेत. खूप आहेत. म्हणजे असे काही एक्सपर्ट आहेत की ते सांगतात हे थोडंसं असं करा, हे थोडंसं असं लिहा, मग खाली अशी रेष द्या वगैरे वगैरे. आणि मग हल्ली हँडरायटिंग किंवा तुमची जी सही असते ती बदलून देणारे पण लोक असतात. पण तुम्ही ह्याचा वापर वेगळ्या कारणासाठी करताय. म्हणजे पोलिसांना मदत होते, गुन्हेगार शोधायला मदत होते. तुम्ही ते पर्सनल लेवलवर तुम्हाला कसा सक्सेस होईल. म्हणजे मला हे माहिती आहे की एका मोठ्या हँडरायटिंग एक्सपर्टनी तुमच्याकडनं सही बनवून घेतली. हे मला तुम्ही सांगितलं. हँडरायटिंग एक्सपर्टनी नाही गेली, जी टॉप मोस्ट न्यूमरोलॉजिस्ट पैकी कोण आहे की बाबा तुम्ही तुमचं आता तुम्ही काय मॅडम नाव लिहिता सहीमध्ये, सांगा एक गंमत म्हणून सांगतो. माझं MS पुराणिक. तर मग मुद्दाहून सांगायचं पुराणिकमध्ये डबल टाक, डबल आर टाक. चुकीचं मला वाटत नाही. न्यूमरोलॉजीचा त्यांचा अभ्यास आहे. मुद्दाहून सांगतात म्हणण्यापेक्षा अभ्यास करून सांगतात. बरोबर आहे. तर त्यातले जे तज्ज्ञ आहेत लोक, त्यांनी ते एक दिवस माझा कुठेतरी लेक्चर होतं मोठ्या ठिकाणी, आणि मग त्या लेक्चरनंतर ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला म्हणली की राजेंद्र, माझा ह्याचा खूप अभ्यास आहे, परंतु मला स्ट्रोक्स कसे काढायचे ह्याचं मार्गदर्शन तुम्ही कराल का, माझी सिग्नेचर डिझाईन करून द्याल का. आणि मला असं वाटतं की इट वॉज अ रिअली मला असं वाटतं की आयुष्यात जर काही मिळवलं असेल ना, तर आपण एक मोमेंट असतो ना की बाबा अरे हिचं नाव आहे सगळीकडे, म्हणजे फार अगदी अख्खी फिल्म इंडस्ट्रीपासून लोक सगळीकडे येतात जातात त्यांच्याकडे. आणि मग ठीक आहे, म्हणजे आय टेक इज अ व्हेरी पॉझिटिव्ह. नो बट दॅट इज नाईस. पण मला असा प्रश्न विचारायचा आहे उलटं, की हँडरायटिंग बदललं तर काय बदलतं नक्की. कारण माणसाचा स्वभाव, व्यक्तिमत्व तुम्ही मला मागे सांगितलं की ते सगळं त्या हँडरायटिंगमध्ये रिफ्लेक्ट होतं. बरोबर आहे. पण हँडरायटिंग बदललं, स्ट्रोक्स बदलले, स्पेलिंग एखादं अल्फाबेट जास्त घातलं, नक्की काय फरक पडतो. अल्फाबेट जास्त घातलं तर काय होतं सांगू शकत नाही, कारण मी न्यूमरोलॉजीविषयी बोलणार नाही. आता मी थोडंसं वेगळ्या पद्धतीत तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं की माणसाला कळलं पाहिजे की आपण हे कशासाठी करतोय. मी तुमच्या उत्तरापर्यंत ह्याच मार्गात नाही तो की मला असं लक्षात आलं की मी दुसऱ्यांना कोणाला इम्प्रेस करण्यासाठी करतोय का, तर नाही. मला दुसऱ्याचा स्वभाव जाणून घ्यायला आवडतं, म्हणून मी हँडरायटिंग ॲनालिसिस करतोय. हँडरायटिंग ॲनालिसिस करून घेणं माझ्या लक्षात आलं की मग आपल्याला स्वभाव कुठं कळतोय. स्वभावाविषयी आपला अभ्यासच नाही आहे काही, हे मला कळतंय. मग मला लक्षात आलं की प्रेम, माया, मोह, करुणा, दया, किणव हे सगळ्या एका शेडमध्ये जाणार आहेत. इंग्लिशमध्ये सांगायला गेलं तर ऑप्टिमिस्टिक आहे, कॉन्फिडंट आहे, ओव्हर कॉन्फिडंट आहे, इगोइस्टिक आहे. हे वेगवेगळ्या शेड्स आहेत ना. त्या शेडला तुम्हाला टर्मिनॉलॉजी माहिती पाहिजे की बाबा हा ओरेटर चांगला आहे, हा स्पीकर चांगला आहे. दोन्हीमध्ये फरक आहे, स्पीकर वेगळा आणि ओरेटर वेगळा. तर ह्यातल्या तुम्हाला शेड्स कळल्या पाहिजेत. आईचं असतं ते माया असते, बायकोचं प्रेम असतं, गरिबाची आपल्याला किणव येते, दया आपल्याला चांगल्या ह्याच्यात नाही. हे तुम्हाला शेड्स कळल्या पाहिजेत. मग मी ती टर्मिनॉलॉजी शिकण्यासाठी चालू केलं. मी स्वभाव म्हणजे काय केला अभ्यास चालू. मग मी सायकोलॉजीचा अभ्यास करायला लागलो. मग सायकोलॉजीचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की सायकोलॉजी होतीच कशी माणसाची तयार. मग आपण त्याला IQ, EQ आणि आजकाल 2 प्रगत शास्त्र आहेत की त्याला SQ म्हणतो आपण, सोशल क्वेश्चन. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा मी आता अभ्यास करतो, मी लेक्चरमध्ये शिकवतो, त्याला कल्चरल क्वेश्चन म्हणतो आम्ही, CQ. तर ह्या CQचा कुठं ना कुठेतरी तुमच्या सायकोलॉजीवर परिणाम होतो. लहानपणापासून तुमच्या घरात जर नॉनव्हेज करत असतील तर तुम्हाला नॉनव्हेजविषयी काहीच वाटत नाही, तुम्ही नॉनव्हेज सहज खाऊ शकता. परंतु एखाद्याच्याकडं जर अंडंसुद्धा खात नसेल तर त्याला नॉनव्हेज खाण्याच्या शेजारी बसलं. आता कल्चरल प्लस सोशल इम्पॅक्ट आहे ना त्याच्यावर. बरोबर आहे. कल्चरल पण सोशल इम्पॅक्ट आहे. मग मी त्याचा अभ्यास करायला लागलो. मग माझ्या नंतर लक्षात आलं की कल्चर कसं घडतं. तर कल्चर इज अ हिस्टॉलॉजिकल जॉग्राफिकल हिस्ट्री आहे. की जेव्हा आपण जिलेबी हा शब्द आपल्या लग्नात सर्रास मिळतो, पण जिलेबी हा अरेबिक आहे पदार्थ. म्हणजे माझा त्याचा अभ्यास नाही, पण मी उदाहरण म्हणून सांगतो की अरेबिक पदार्थ आहे. म्हणजे त्या संस्कृतीने कुठं ना कुठेतरी, मी आक्रमण हा शब्द कधीच वापरणार नाही, ती संस्कृती कुठं ना कुठेतरी आपल्यामध्ये मिक्स झाली. याचा अर्थ तो कल्चरल क्वेश्चन तुमच्या. मग मी हिस्ट्रीचा अभ्यास करायला लागलो. कुठनं हिस्ट्री आली, काय आलं, कसं. मग असं मला वाटतं की ह्या सगळ्याचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर आणखीन एक चांगलं सायन्स आहे, त्याला न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम, NLP असं लोकल भाषेमध्ये बोललं जातं. मी NLPचा अभ्यास करायला लागलो. मग NLPमध्ये काय सांगितलं जातं, तुमच्या मेंदूला ज्या कमांड द्याल त्या तुमच्याकडे अस्तित्वात नंतर यायला लागतात. मग जेव्हा मला स्वभाव तुमच्या हस्ताक्षरानं कळतं आणि मला वाटतं की या तुमच्या स्वभावात थोडंसं आपण अल्ट्रेशन केलं पाहिजे. फार मोठं कोणाचंही, तुम्ही जर आज माझ्यासमोर डॉक्टर बसलात आणि तुम्हाला काहीतरी नाव आहे, तुम्ही फेमस आहात, तर तुम्ही मला सही दाखवता आणि मला किती अक्कल आहे म्हणून मी तुमची अख्खी सही बदलायची नसते. त्यातला म्हणजे एक खूप छान शब्द आहे की शिल्पकार आणि मूर्तिकारमधला फरक काय आहे. मूर्तिकार काय करतो की असलेल्या साच्यामध्ये येईल त्या पद्धतीची माती टाकतो आणि मूर्ती बाहेर काढतो. शिल्पकार काय करतो, त्या दगडातलं कमीत कमी काढतो, मग त्यातनं गाढ होऊ देत, हां
किंवा हत्ती उदेत किंवा एखाद्या देवाची मूर्ती उदेत, तो त्या दगडाची इंटेन्सिटी ओळखतो, दगडामध्ये असलेलं सौंदर्य सोडतो आणि यातनं काय उडवलं पाहिजे एवढाच अभ्यास करतो आणि ते उडवतो. तसं माझ्यासारखा माणूस जेव्हा सिग्नेचरचं करतो तर तुम्ही फेमस आहात, तुमचं नाव आहे, तुम्हाला सोशल स्टेटस आहे, तर मी तुमच्या सहीशी नाही खेळलं पाहिजे. फक्त एखाद दुसरा की बाबा नाही हे कमी केलं तर अजून प्रसिद्ध व्हाल, तर ते मी तुम्हाला सांगून करतो. आता हे सांगून केल्यामुळं काय होतं, तुमच्या मेंदूमध्ये जातं की मी जर असा काढला तर आय कॅन बी बेटर ओरेटर, यू आर अ गुड ओरेटर, पण मी एक्झाम्पल म्हणून सांगतो आय कॅन बी द गुड ओरेटर. किंवा नाही माझा कॉन्फिडन्स लेवल आहे चांगला, पण मी जर तुमच्या पुराणिकमधला आर जर मी तुम्हाला असं सांगितलं आर असा काढा, तुम्ही पी मोठा काढा, म्हणजे तुम्हाला तुमच्याविषयीचा कॉन्फिडन्स वाढेल. तर तुम्ही हे करताना तुमचा इनर व्हॉइस तुमच्या इनर सायकोलॉजीमध्ये जो गेलेला असतो तो तुमच्यामध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागतो आणि मग तुमच्या पर्सेंटेजमध्ये तो फरक पडायला लागतो. तर मी माझा स्वतःवर केलं. मी पहिल्यांदा RS भिडे नावाची सही करायचो, अतिशय गिचमिट सही होती, पण आता मी ओपन राजेंद्र भिडे म्हणून सही करतो आणि त्यामुळे तुम्हाला मोकळेपणाने मी सगळ्यांशी बोलू शकतो, मोकळेपणाने काम करू शकतो. मला असं स्वतःमध्ये मी पहिला हे बघा शेवटी प्रयोग करायचा तो स्वतःवर करायला पाहिजे, म्हणजे मी माझी सही बदलली, मग माझ्या सन्मानीने बायकोची सही बदलली. मला हा प्रश्न सगळीकडे विचारतात, अरे तू घरी जाऊन बायकोचं हँडरायटिंग बघतो का? हां, आता इतकं सवय झालं, म्हणजे माझं तर ह्याच्या पलीकडे म्हणणं की एक वेगळ्या पद्धतीची प्रॅक्टिसला लोक माझ्याकडे आपणून यायला लागलेत की तुम्ही काय करताना पत्रिका जुळवता लग्न ठरवताना. तर आम्ही हँडरायटिंग पण जुळते का हे बघतो. म्हणजे हँडरायटिंगमध्ये म्हणजे नवऱ्याची होणारं सायकोलॉजी कळली पाहिजे ना तुम्हाला, की त्याची सायकोलॉजी ही आहे. किंवा आता तुमचं ठरून लग्न आहे की हा मुलगा का हा मुलगा, त्याचं हँडरायटिंग आणा, त्याची सायकोलॉजी समजून घ्या. नाही ही तुमच्या मुलीशी नाही मॅच होते, तो पटकन व्यक्त होतो. तुमच्या मुलीला आवडत नाही पटकन व्यक्त झालेला, किंवा तिला व्यक्त झालेलं आवडतं. मग हे हँडरायटिंग मॅचिंगमधनं कळलं तर फायदा होतात. तशी प्रॅक्टिस असते. लोक येतात आवर्जून येतात की बाबा असं आहे की आम्ही असे 5 मुलं निवडलेली आहेत, ह्यातला कोण. मग मी सांगतो हँडरायटिंग घेऊन या, हँडरायटिंगवरनं आपण मॅचिंग करून देतो. किंवा काही वेळेला उलटं म्हणजे आता कालच एक फोन आला की सर माझं असं हँडरायटिंग आहे आणि माझी सिग्नेचर मला बदलायची आणि मी सगळं गुगल महाराज म्हणूयात आपण, गुगल महाराजांची कृपा आहे माझ्यावर, तेव्हा त्यांनी माझं नाव शोधलं आणि त्या माझ्याकडे आल्या. तर मी त्यांना सांगितलं की असं बदल करा, असं करा. द पर्सन वॉज व्हेरी मच हॅपी की तो म्हणला सर तुम्ही हँडरायटिंग ॲनालिसिस करताना मला माहिती नसलेल्या माझ्यातल्या इतक्या तुम्ही गोष्टी मला सांगितल्या, की मी त्यांना बोलता सांगितलं की अरे तुम्ही जर हे सगळं बंद केलं आणि तुम्ही त्या माझ्याकडे आल्या होते की मी MBAला जाऊ का नको. मी त्यांना सांगितलं की तुमचं हँडरायटिंगवरनं मला कळतं की कॅलिग्राफिक हँडरायटिंग होतं तिचं, त्याला आपण कॅलिग्राफिक म्हणतो. तर कॅलिग्राफिक हँडरायटिंग होतं आणि लँग्वेज खूप चांगली होती. म्हणलं अरे तुम्ही रायटिंगचा कोर्स का नाही करत बाहेर जाऊन, त्या व्यक्तीकडे पैसे आणि फॅमिली बॅकग्राऊंड खूप चांगली. मी म्हटलं बाहेर किंवा मुंबईमध्ये ज्या मोठ्या स्टुडिओवाले आजकाल कोर्सेस घेतात तर रायटिंग स्क्रीन प्लेचं काय करायला लागत नाही. तर ती म्हणते सर मला लहानपणापासून हे करायचं आहे, पण आत्ता तुम्ही सांगितल्यामुळे मला ते करायचंच आहे आता. अरे वा. तर ते हँडरायटिंग ॲनालिसिसचा फायदा होतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.